सिकल सेल मुक्त समाजाच्या दिशेने शहादा तालुका पुढे अरुणोदय अभियानाला आमदार राजेश पाडवींचा शुभारंभ। नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन 24 न्यूज। आजचा आपला विषय आहे आरोग्य, जनजागृती आणि समाजहिताचा संगम। शहादा तालुक्यात अरुणोदय सिकल सेल तपासणी अभियानाचा तालुकास्तरीय शुभारंभ आज प्राथमिक आरोग्य केंद्र मंदाना येथे मोठ्या उत्साहात पार पडला। या अभियानाचे उद्घाटन आमदार राजेश पाडवी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। प्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष श्री मकरंद पाटील, राज्यस्तरीय नोडल अधिकारी डॉक्टर गोविंद चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनावणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विजय सोनावणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र बडवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। राज्य सरकारच्या आदेशानुसार 0 ते 40 वर्ष वयोगटातील सर्व व्यक्तींची सिकल सेल तपासणी करण्यात येणार आहे। शहादा तालुक्यातील 2,92,000 लाभार्थ्यांच्या तपासणीचे नियोजन झाले असून आतापर्यंत 80,000 नागरिकांची तपासणी पूर्ण झाली आहे। त्यात 334 सिकल सेल पीडित आणि 1,134 वाहक आढळून आले आहेत। या प्रसंगी आमदार राजेश पाडवी यांनी सिकल सेल आजाराविषयी सविस्तर मार्गदर्शन करत राज्य शासनाच्या नाविन्यपूर्ण आरोग्य अभियानाची माहिती दिली। तसेच विवाहपूर्व तपासणीचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांना सर्वांनी तपासणी करा, सिकल सेल मुक्त समाज घडवा असे आवाहन केले। या शिबिरात सहसंचालक डॉक्टर गोविंद चौधरी यांनी राज्यस्तरीय मार्गदर्शक सूचना दिल्या, तर जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर महेंद्र चव्हाण आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र बडवी यांनी स्थानिक बोलीत मार्गदर्शन केले। शिबिरात एकूण 750 लाभार्थ्यांची सिकल सेल, एक्सरे व थुंकी नमुने तपासणी करण्यात आली। सर्व उपस्थित लाभार्थ्यांसाठी तपासणीनंतर भोजनाची व्यवस्था आमदार राजेश पाडवी यांच्या वतीने करण्यात आली। शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर सतीश नांद्रे, डॉक्टर मणिलाल शेलटे, डॉक्टर जितेंद्र पाटील यांच्यासह संपूर्ण आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांनी अथक परिश्रम घेतले। नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल असल्याने सिकल सेल आजाराचे प्रमाण अधिक आहे, म्हणून हे अभियान म्हणजे केवळ तपासणी नव्हे तर आरोग्यदायी भविष्यासाठीची मोठी पावले आहेत। परिवर्तन 24 न्यूज कडून या जनजागृती अभियानाला शुभेच्छा।